नमस्कार, मी वैष्णवीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आपण बनवूया गणेशोत्सव स्पेशल ओरिओ मोदक। अजिबात गॅसचा वापर न करता 10 मिनिटात आपण हे मोदक बनविणार आहोत। अगदी कमी साहित्यात झटपट बनवून तयार होणारे हे ओरिओ मोदक बनविण्यासाठी रेसिपी पूर्ण बघा। तसेच वैष्णवीज रेसिपीला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। ओरिओ मोदक बनविण्यासाठी मी इथे 4 ओरिओ बिस्किटांचे पॅकेट्स घेतलेले आहेत। या एका पॅकेटमध्ये 5 बिस्किट असतात। सगळ्या पॅकेट्स मधले बिस्किट्स आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ। हे सगळे 20 बिस्किट्स आहे। सगळ्यात आधी आपण या बिस्किट मधील व्हाईट क्रीम काढून घेणार आहोत। चाकूच्या मदतीने क्रीम अशी वेगळी करून घ्यायची आहे। चाकूच्या मदतीने अगदी सहज ही क्रीम काढता येते। सगळ्या बिस्किट्स मधील क्रीम मी इथे काढून घेतलेली आहे। आता बिस्किटचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यात हे सगळे बिस्किटांचे तुकडे टाकायचे आणि याची छान अशी पावडर करून घ्यायची आहे। यात अगदी पाव चमचा मी इथे साखर टाकलेली आहे। साखर न टाकता सुद्धा हे मोदक तुम्ही करू शकता। बघा, अशा प्रकारे छान अशी पावडर तयार करायची आहे। यामध्ये अजिबात बिस्किटचे तुकडे राहायला नको, किंवा मग ही पावडर तुम्ही चाळणीने चाळून घ्या। यामध्ये राहिलेले बिस्किटचे तुकडे वेगळे निघतील। मी इथे 2 बॅच मध्ये पावडर तयार करून घेतलेली आहे। आता आपण मोदक बनवण्यासाठी लागणारे मिश्रण तयार करून घेऊया। हे मिश्रण तयार करण्यासाठी आपण दुधाचा वापर करणार आहोत। तुम्ही फ्रेश क्रीम सुद्धा घेऊ शकता। तर अगदी थोडं दूध घालून हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। दूध घालून छान असं मळून घ्यायचं आहे आणि याचा घट्ट गोळा तयार करायचा। जर तुमचं मिश्रण जास्त मऊ झालेलं असेल तरी ते थोड्या वेळाने घट्ट होणारच। अशा प्रकारे छान असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा। मोदक बनवण्याचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे। आता मोदक मध्ये लागणारी आपण स्टफिंग तयार करून घेऊया। बिस्किट मधली जी क्रीम आपण काढून घेतली होती त्याचीच आपण स्टफिंग तयार करणार आहोत। तर यात मी पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे। डेसिकेटेड कोकोनट न वापरता सुद्धा तुम्ही हे स्टफिंग तयार करून घेऊ शकता। फक्त क्रीम सुद्धा तुम्ही मोदकच्या स्टफिंग साठी वापरू शकता, पण डेसिकेटेड कोकोनट घातल्यामुळे स्टफिंग सुद्धा जास्त तयार होते। जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्सची पावडर सुद्धा घालू शकता। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। स्टफिंग आपली तयार आहेत। आता आपण मोदक तयार करून घेऊया। तर साचा वापरून आणि साचा न वापरता सुद्धा हे मोदक कसे करतात हे मी तुम्हाला दाखवते। आधी मोदकच्या साच्याला थोडं तूप लावून घ्यायचं। आता मिश्रणाचा छोटा गोळा घ्यायचा। गोळा हाताने जसा लांबुळता करून घ्यायचा आणि मोदकाच्या साच्यामध्ये असं बोटाने दाबून भरायचं आहे आणि मध्यभागी बोटाने अशी स्टफिंग भरण्यासाठी जागा करून घ्यायची आहे। मिश्रण असं बोटाने प्रेस करून भरा, म्हणजे मोदकाला कळा छान पडतात आणि मोदक दिसायला सुद्धा खूप सुंदर आणि सुबक मोदक दिसतो। आणि थोडी व्हाईट क्रीम घेऊन त्याची स्टफिंग भरून घ्यायची आहे। वरून पुन्हा चॉकलेटी मिश्रण लावून घ्यायचं आहे। मोदकाच्या आतमधला व्हाईट भाग दिसायला नको। साइडनी बाहेर मिश्रण आले असेल तर ते काढून घ्यायचे। आता आपण मोदक साच्यामधून काढून घेऊया। मोदक असा खालच्या बाजूने पकडून साच्याच्या बाहेर काढून घ्यायचा आहे। बघा, खूप सुंदर आणि चमकदार दिसतो हा मोदक। इथे आपला मोदक तयार झालेला आहे। कमी वेळेत झटपट मोदक तयार करून घेतलेला आहे। साइडला प्लेटमध्ये ठेवून देऊ। जर तुमच्याकडे मोदकाचा साचा नसेल तर साचा न वापरता मोदक कसा बनवायचा ते बघूया। मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन त्याची पारी करून घेऊया। पारी अशी मध्यभागी खोलगट करावी।
आता व्हाईट क्रीमचा छोटा गोळा घेऊन त्याची अशी स्टफिंग भरून घ्यायची आहे। बोटाने पारी उचलत मोदकचा आकार द्यायचा आहे आणि मोदक असा हळूवार बंद करायचा। आता मोदकाला कळ्या पाडण्यासाठी असा एक चमचा घ्यायचा आणि त्यावर असा हळूच प्रेस करून घ्यायचा आहे। यामुळे मोदकावर छान डिझाईन तयार होते। अशा या चमच्याच्या ट्रिकमुळे हा मोदक दिसायला सुंदर आणि कळीदार दिसतो। कमी वेळेत मोदकावर कळ्या तयार करता येते। बघा तर कुठलाही साचा न वापरता सुंदर असा मोदक आपण तयार करून घेतलेला आहे। आता आपण अशाच प्रकारे बाकीचे मोदक तयार करून घेऊया। या गणेश उत्सवामध्ये हे ओरिओ मोदक नक्कीच बनवा, मुलेही खूप आवडीने खातील। गॅसचा वापर न करता अगदी झटपट होणारे हे मोदक तुम्ही नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान अशा रेसिपी करिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।